ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 आणि 2 दिवस 45वा म्हणजेच अंतिम चाचणी क्रमांक 3 सोडवणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अंतिम चाचणी क्रमांक 3 इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 आणि भाग 2 दिवस 45वा गुण 30 वेळ आहे 2 तास. मधील पहिला प्रश्न. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. एकूण गुण 6. त्यामधील पहिला उपप्रश्न. खालीलपैकी टिंब ही सहमूळ संख्या आहे. पर्याय आहेत 2, 22, 4, 0. सममूळ संख्या. सममूळ संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे कोणती? 2. 2 ही सममूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. फक्त एकच संख्या, मूळ संख्यांपैकी फक्त एकच संख्या ही समसंख्या आहे, ती म्हणजे कोणती? 2. म्हणजे 2 ही सममूळ संख्या आहे. म्हणजे पर्याय कोणता आहे? ए. आपल्याला फक्त पर्याय लिहायचा आहे. दुसरा प्रश्न. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ... असते. 90 अंश, 180 अंश, 270, 360. आपल्याला माहित आहे आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. 180 असणारा पर्याय कोणता आहे? बी. म्हणजे बी हा पर्याय बरोबर आहे. तिसरा उपप्रश्न. 64 चे घनमूळ किती आहे? हे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला येत असेल. किती आहे? 4. म्हणजे कोणता आहे? डी. कारण 4 गुणिले 4 गुणिले 4, 4चा घन किती येतो? 64. म्हणजेच 64 घनमूळ किती येतं? 4. ओके. नेक्स्ट. मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंब या गुणोत्तरात विभाजन होते. किती होते? 2:1. म्हणजेच पर्याय कोणता आहे? सी. 5वा उपप्रश्न. ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र आहे. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर सूत्र आहे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. नेक्स्ट. 6वं. 4a अधिक 5b अधिक 3b वजा 2b बरोबर किती? 4a अधिक 3a किती होणार? 7a. या ठिकाणी 7a दिसत आहेत. 5b वजा 2b किती होणार? 3b. म्हणजेच पर्याय सी हे बरोबर आहे. कळलं? 4a अधिक 3a 7a, 5b वजा 2b 3b. म्हणजे पर्याय सी बरोबर आहे. आपण प्रश्न पहिला सोडवला आहे. आता प्रश्न आपण दुसरा सोडवूया. प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. त्यामधील पहिला उपप्रश्न. खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्या कसोटीचे फक्त नाव लिहा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये कोण B बरोबर 90, कोण Q बरोबर 90. म्हणजे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोणाचा कर्ण कोणता आहे? AC. या त्रिकोणाचा कर्ण कोणता आहे? PR. कर्ण एकरूप दिलेले आहेत आणि एक बाजू एकरूप दिलेली आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एकरूप आहेत आणि एक बाजू एकरूप आहेत. म्हणजेच कोणती कसोटी? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनुसार हे दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत. उत्तर आहे कर्णभुजा कसोटी. दुसरा उपप्रश्न. a वजा 5 बरोबर 7 तर a ची किंमत काढा. आपल्याला काय दिलं? a वजा 5 बरोबर 7. a
हे 7 या बाजूला घ्या, अधिक होतील 7 अधिक 5 म्हणून ए बरोबर किती आले 12. ए बरोबर 12. कळलंय? ओके. तिसरा उपप्रश्न, ए वर्ग वजा 81 चे अवयव पाडा. ए वर्ग वजा 81 हेच आपण कसं लिहू शकतो? ए वर्ग वजा 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 9चा वर्ग. म्हणजेच काय येईल? ए वर्ग वजा बी वर्ग. सूत्र या ठिकाणी कोणतं वापरणार? ए वर्ग वजा बी वर्ग. या ठिकाणी ए म्हणजे एच आहे, बी ची किंमत किती आहे 9. सूत्र काय आहे? ए वर्ग वजा बी वर्गचं. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. सूत्र कळलंय? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. या ठिकाणी कसं येईल मग? ए अधिक 9, दुसऱ्या कंसात ए वजा 9. सो ए वर्ग वजा 81 बरोबर ए वर्ग ए अधिक 9 आणि दुसऱ्या कंसात ए वजा 9. कळलंय? खूप सोपं आहे. नेक्स्ट, चौथा उपप्रश्न, कोण आर आणि कोण एस हे दोन परस्परांचे दोन विरुद्ध कोण आहेत. आर कोणाचे माप किती आहे? 80 अंश असेल तर एस कोणाचे माप किती? काय दिलेलं आपल्याला? कोण आर आणि कोण एस. कोण आर आणि कोण एस हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आता आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात. म्हणून कोण आर एकरूप कोण एस. विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप. म्हणून आर आणि एस हे दोन्ही एकरूप असतात. कोण आर चे माप किती आहे? कोण आर बरोबर 80 अंश. म्हणून एस किती असेल? म्हणून कोण एस बरोबर 80 अंश. कळलंय तुम्हाला? विरुद्ध कोण एकरूप असतात. ओके. एका कोणाचे माप किती? 80. मग दुसऱ्या कोणाचे माप पण किती असेल? 80च असेल. नेक्स्ट, प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा. 14 गुण. त्यामधील पहिला उपप्रश्न, त्रिकोण एबीसी काढा. बिंदू ए मधून बाजू बीसी वर मध्यगा एडी काढा. आपल्याला त्रिकोणांच्या बाजूंची मापे दिलेली नाहीत किंवा कोणांची मापे दिलेली नाहीत. आपण कोणत्याही मापाचा एक त्रिकोण काढूया आणि बाजू ए मधून बाजू बीसी वर काय काढायचे? मध्यगा काढायची आहे. आपण या ठिकाणी कच्ची आकृती या प्रकारे काढू शकतो. कच्ची आकृती त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सी. आपण ए मधून बाजू बीसी वर मध्यगा काढायची असेल, मध्यगा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बीसीचा मध्यबिंदू माहीत असणे आवश्यक आहे. या बीसीचा मध्यबिंदू आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर मध्यबिंदू माहीत कसा होईल? तर काय करावं लागेल? बीसीचा लंब दुभाजक काढावा लागेल. म्हणजेच आपण हा त्रिकोण काढूया, त्यानंतर या बीसीचा लंब दुभाजक काढूया. लंब दुभाजक काढल्यानंतर आपल्याला बीसीचा मध्यबिंदू मिळेल आणि त्यानंतर आपण मध्यबिंदू कोणता मिळेल? डी. आणि त्यानंतर आपण या प्रकारची एडी आपल्याला काढता येईल. एडी मध्यगा काढता येईल. ओके. आता आपण त्रिकोण एबीसीची रचना करूया. या प्रकारे मी त्रिकोण काढून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या प्रकारे त्रिकोण काढून घ्या, कारण का या ठिकाणी कोणतीही मापे दिलेली नाही. तुम्ही कोणताही त्रिकोण काढू शकता. आता महत्वाचं फक्त काय आपल्याला या ठिकाणी ए मधून बीसी वर मध्यगा काढायची आहे. बीसीची मध्यगा काढण्यासाठी आपल्याला बीसीचा मध्यबिंदू माहीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बीसीला दुभागावं लागेल. म्हणजे बीसीचा लंब दुभाजक काढावं लागेल. त्यासाठी कंपास घ्या. कंपासचं एक लोखंडी टोक बी वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वरच्या बाजूला एक कंस मारा, खालच्या बाजूला एक कंस मारा. त्यानंतर आता लोखंडी टोक सी वर ठेवा. पहिला वरच्या बाजूला जो कंस मारलाय त्याला काय करा? दुभागा. आणि जो खालच्या बाजूला कंस मारलाय त्याला सुद्धा दुभागा. दुभागल्यानंतर हे दोन्ही कंस काय करा? दोन्ही कंसांचे छेदनबिंदू जोडून घ्या. या प्रकारे आपण लंब दुभाजक काढलेला आहे. या ठिकाणी हा लंब असतो. हाच आपला मध्यबिंदू आहे, कारण का हे दोन्ही समान धावतात. कोणतं नाव दिलंय या ठिकाणी? डी दिलंय. आता आपल्याला काय करावं लागेल? ए आणि डी जोडावं लागेल. ए आणि डी काय करा? जोडून घ्या. आपण ए आणि डी जोडून घेतलेला आहे. ही झाली आपण बीसीवर काढलेली मध्यगा. बीसीवर काढलेली मध्यगा. मित्रांनो, आता ही मध्यगा आणि हा लंबदुभाजक एकच रेषा दिसते. प्रत्येक वेळा असंच येईल असं सांगता येत नाही. तुम्हाला या प्रकारे सुद्धा येईल बघा. ही मध्यगा या बाजूने सुद्धा जाऊ शकते आणि तुम्ही या प्रकारे तो जोडू शकता. ओके. या त्रिकोणाच्या मापांवर डिपेंड असेल. आता जवळपास हा ए बी आणि एसीची लांबी जवळपास सारखी झाली, त्यामुळे तो
हा लंबदुभाजक आणि एडी एकाच रेषेवरती आहेत. कळलं? म्हणजे बाहेरून गेला लंबदुभाजक आणि तुमची मध्यरेखा या प्रकारे आली तर उत्तर चुकेलच असं नाही. आता या ठिकाणी ह्या दोन्ही बाजूंची लांबी समान जवळपास आहे, म्हणून ती एडी रेख एडी आणि हा जो आपण काढलेला लंबदुभाजक ही जवळपास एका रेषेवर दिसत आहेत. कळलंय? आपला महत्वाचा काय? हा बिंदू शोधणे, मध्यबिंदू. ओके. एखादा विद्यार्थी समजा हा 6 सेमी घेईल आणि 3 सेमीवर मध्यबिंदू घेईल, तसं करू नका. उत्तर बरोबर येईल, पण तसं आपल्याला काय करायचं आहे? लंबदुभाजक आपण या अगोदर काढायला शिकलेलो आहोत, मग त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करायचे आहे. मी बीसीची लांबी मोजलेली नाही, अंदाजे घेतलेली आहे, कारण का या ठिकाणी कोणतेही माप दिलेले नाही. एबीची लांबी सुद्धा मी मोजलेली नाही, एसीची लांबी सुद्धा मी मोजलेली नाही, कारण काही ते माप दिलेले नाही. ओके. मग तुम्ही या प्रकारे हा डी बिंदू मिळवून ए आणि डी जोडा. तुम्हाला काय मिळेल? एडी ही मध्यरेखा मिळेल. ओके. आता आपण उदाहरण उपप्रश्न दुसरा सोडवू. 10 सेमी कर्ण असलेल्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू काढा. तुम्ही आकृती काढलात तरी वेल आणि गुड काढलात तरी चालेल. काटकोन त्रिकोणाची आकृती व्यवस्थित पट्टीचा वापर करून तुम्ही आकृती काढा. काटकोन त्रिकोण. ओके. काय दिलंय? आपण नाव देऊया ए, बी आणि सी. कर्ण 10 सेमी म्हणजे एसी बरोबर किती असेल? 10 सेमी. एक बाजू किती आहे? 6 सेमी. दुसरी बाजू काढायची म्हणजे जर आपण आकृतीचा विचार केला तर आपल्याला बीसी काढायचे आहे. ओके. या ठिकाणी सूत्र कोणतं वापरणार? हा काटकोन त्रिकोण असेल तर आपण कोणते सूत्र वापरतो किंवा कोणते प्रमेय वापरतो? तर पायथागोरसचे प्रमेय. कोणते प्रमेय? पायथागोरसचे प्रमेय. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, किंवा जर तुम्ही आकृती काढलात तर या आकृतीवरून नावे देऊ शकता. त्रिकोण एबीसी मध्ये आपण आकृती काढलेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश. कोण बी बरोबर 90 म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा पायथागोरसच्या गुणधर्मानुसार प्रमेयानुसार काय? कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मी इथे शॉर्ट फॉर्म वापरलाय. एक बाजू अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण कोणता या ठिकाणी? एसी. एसी वर्ग बरोबर एक बाजू एबी. एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. या ठिकाणी एसीची लांबी किती आहे? 10. 10चा वर्ग. एबी किती आहे? 6. 6चा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. 10चा वर्ग 100. 6चा वर्ग 36 अधिक बीसीचा वर्ग. 36 या बाजूला घ्या, वजा होतील, बरोबर बीसी वर्ग. 100 वजा 36 किती होतात? 64 बरोबर बीसी वर्ग. आपल्याला बीसीची किंमत काढायची आहे, म्हणजेच काय करावं लागेल? वर्गमूळ घ्यावं लागेल. हे वर्गमुळात गेले बरोबर बीसी. 64चे वर्गमूळ किती येते? 8. 8 बरोबर बीसी, म्हणून बीसी बरोबर 8 सेमी. आपल्याला काय विचारलंय? तर दुसरी बाजू काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू या दुसऱ्या बाजूचे दुसरी बाजू बरोबर किती? 8 सेमी. कळले मित्रांनो? ओके. आता तिसरा उपप्रश्न सोडवू. तिसरा उपप्रश्न. सेजल व सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. सेजल सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठे असेल तर सेजलचे वय किती वर्षे असेल? समजा सेजलचे वय X. तुम्हाला उत्तर लगेच कळेल बघा. आपण नंतर स्टेप बाय स्टेप सोडूया. सेजलचे वय X आहे, सोनलचे वय Y. किती बेरीज आहे? 30. कोण मोठे आहे? सेजल आणि सेजल सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे. सेजल मोठे आहे. कितीचा फरक आहे? 2 वर्षाचा.
म्हणजेच आपल्या अशा दोन संख्या शोधायच्या आहेत, त्यांची बेरीज किती आली पाहिजे 30 आणि दोन संख्यामध्ये फरक किती आहे 2 म्हणजे जवळपास किती येईल 14 आणि 16 म्हणजे शेजार मोठी आहे. ओके म्हणजे किती वर्ष असेल ते 16 वर्ष असेल. कळले तुम्हाला काय सांगितलं दोघींच्या वयामध्ये बेरीज किती आहे 30 आणि दोघं फरक किती आहे 2 वर्षांचा म्हणजे ते संख्या कोणत्या असल्या पाहिजेत 14 आणि 16. आता आपण हे समीकरण सोडवूया उत्तर काढूया. समजा सेजलचे वय x वर्ष व सोनलचे वय y वर्ष आहे की हा y आहे. आता उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय दिले सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज किती आहे 30. सेजलचे वय x सोनलचे वय किती y म्हणून x अधिक y बरोबर 30 याला आपण समीकरण 1 देऊ. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सेजल सोनलपेक्षा सेजलचे वय किती आहे या ठिकाणी x ही सोनलपेक्षा किती वर्षांनी मोठे आहे 2 सोनलचे वय किती आहे y त्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे. ओके म्हणजेच हे समीकरण या प्रकारे येईल x वजा y बरोबर 2 हे y या बाजूला आले वजा झाले याला आपण समीकरण 2 म्हणूया. आता आपण समीकरण 1 आणि 2 यांची काय करूया बेरीज करूया. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. ओके x अधिक y बरोबर 30 x वजा y बरोबर 2 बेरीज करतोय आपण. अधिक y वजा y कट झाले 2x बरोबर 32 म्हणून x बरोबर 32/2 भाग घालवा बे एके बे उरला 1 12 बेसक 12 म्हणजे किती आले 16. आपल्याला कुणाचे वय काढायचे सेजलचे वय किती आहे x आपण x ची किंमत काढलेली आहे म्हणून सेजलचे वय 16 वर्षे आहे. कळले आपल्याला सेजलचे वय काढायचे होते आपण काढलेले आहे. नेक्स्ट चौथा उपप्रश्न त्रिकोण एबीसी असा काढा की AB बरोबर 4.2 सेमी BC बरोबर 5.4 सेमी AC बरोबर 6 सेमी. या दिलेल्या मापांवरून आपल्याला त्रिकोण एबीसी काढायचा आहे. त्यासाठी अगोदर तुम्ही कच्ची आकृती काढून घ्या. या प्रकारे काढता येईल त्रिकोण ABC त्रिकोण एबीसी AB किती आहे 4.2 सेमी BC किती आहे 5.4 सेमी AC बरोबर 6 सेमी. ओके आता या माप ही झाली कच्ची आकृती. आता आपण पट्टी आणि कंपास सहाय्याने पक्की आकृती काढूया. प्रथम आपल्याला काय काढलं की पाया किती आहे तो BC 5.4 मग अगोदर रेख BC 5.4 लांबीची काढा. 5.4 लांबीची काय करा एक BC काढून घ्या. 5.4 सेमी लांबीची आपण BC काढलेली आहे. त्यानंतर AB किती लांबीचा आहे 4.2 मग 4.2 कंपासाने या पट्टीच्या सहाय्याने मोजून घ्या. 4.2 अंतर मी मोजून घेतलेलं आहे. आता हे मोजून घेतल्यानंतर कंपासचं लोखंडी टोक B वर ठेवा आणि ह्या वरच्या बाजूला या प्रकारे काय करा कंस मारा. ओके या बाजूने अंतर किती 4.2 पण AC किती आहे 6 पुन्हा अंतर मोजून घ्या 6 सेमी अंतर मी मोजून घेतलेलं आहे. आता लोखंडी टोक C वर ठेवा आणि जो पहिला कंस मारला त्याला काय दुभागा कोणत्या ठिकाणी छेदतायत हे बरोबर छेदलेले नाही. तुम्ही पुन्हा B वरून अंतर किती घ्या 4 घ्या किंवा या ऍडजस्ट करा. पुन्हा तुम्ही हा कंस वाढवू शकता या प्रकारे. ओके आता
या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्याला मार्क करा. हा बिंदू कोणता आहे? ए. आता ए बी आणि ए सी म्हणजे रेख ए बी आणि रेख ए सी जोडा. त्रिकोण ए बी सी तयार झालेला आहे. आता ए बी किती आहे? 4.2 या ठिकाणी लिहा. 4.2 सेमी. ए सी किती आहे? 6 सेमी. ओके. सो या प्रकारे आपण एबीसीची रचना केलेली आहे. त्यानंतर 5वा उपप्रश्न. खालील आकृतीत रेषा एम समांतर रेषा एन असून रेषा पी ही छेदिका आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून ए आणि बी च्या किमती काढा. ए आणि बी च्या किमती काढा. आपल्याला काय दिलं या ठिकाणी? रेषा एल समांतर रेषा एन, रेषा पी ही छेदिका आहे. म्हणून ए बरोबर किती येईल? ए आणि बी ए आणि हे ऐशी काय संगत कोण आहेत? ए बरोबर किती आहे? संगत कोण काय असतात? एकरूप असतात म्हणून संगत कोण. कळलं? कारण महत्वाचं आहे, कारण का ए बरोबर ऐशी का आले? हे संगत कोण काय असतात? समान असतात म्हणून ए बरोबर किती आलंय? 80 अंश. आता बी किती असेल? 80 आणि बी हे विरुद्ध कोण आहेत? विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. बी बरोबर 80 अंश विरुद्ध कोण. संपलं उत्तर आपलं. आपण ए ची किंमत काढली, बी ची किंमत काढली. कळलंय का? ओके, ग्रेट. 6वा उपप्रश्न. संख्या रेषेवर संख्या दाखवा. ती पहिली 5/3 आणि दुसरी आहे -4/3. आता या संख्या दाखवण्यासाठी आपल्याला संख्या रेषा काढावं लागेल. तर मी या ठिकाणी संख्या रेषा मी अगोदर काढून घेतोय, नंतर तुम्हाला समजावतो. प्रथम या प्रकारे एक रेषा काढून घ्या. नंतर 1-1 सेंटीमीटरवर मार्क करून घ्या. 1-1 सेंटीमीटर. 1, 2, 3 काय करा? मार्किंग करा. मी मार्किंग करतोय. इथे एक डॉट डॉट 1-1 सेंटीमीटर वरती काय करा? मार्क करून घ्या. या प्रकारे मी मार्क करून घेतलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे संख्या रेषेच्या मध्ये काय असतो? 0 असतो. या ठिकाणी 0 घेतले. उजव्या बाजूला धनसंख्या असतात. 1, 2, 3, 4, 5, 6. डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात. -1, -2, -3, -4, -5. आपल्याला संख्या कोणत्या दाखवायच्या आहेत? तर 5/3 आणि -4/3. म्हणजे प्रत्येक संख्येला काय करूया आपण? 3 ने भागूया. 0/3 म्हणजे काय येणार? 0 येणार म्हणजे 1/3, 2/3, 3/3, 4/3, 5/3, 6/3, -1/3. 3 ने का भागतोय? कारण काय संख्यांचा छेद 3 आहे. 3, 3, 3. आता आपल्याला संख्या कोणती दाखवायची आहे? धन 5/3 म्हणजे हा नंबर. ओके, नाव दिलं मी, बिंदू दिलाय ए. कळलं? या ठिकाणी किती आहे? 5/3. -4/3 कुठे आहे? या ठिकाणी. कळलंय? नाव दिलं मी, बिंदू दिलाय बी. सो या प्रकारे तुम्ही बिंदू दाखवू शकता. या ठिकाणी बघा 3/3 म्हणजेच 1. 6/3 म्हणजे किती? 2. या ठिकाणी -3/3 म्हणजे -1. ओके, या प्रकारे हा 0. सो या प्रकारे आपल्याला या संख्या दाखवता येतील. सोपं आहे ना? ओके. जो छेद असेल त्याने काय करायचं? त्याने प्रत्येक संख्येला काय करायचं? भागायचं. म्हणजे 1 कुठे आले? या ठिकाणी. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 2 आहेत. इकडे -1 आहे आणि आणखी आपण जे -6/3 घेतो, इथे किती आले असते? -2 आले असते. आपल्याला 2 बिंदू दाखवायचे होते, आपण 2 बिंदू दाखवलेले आहेत. कळले मित्रांनो? ओके, ग्रेट. 7वा उपप्रश्न. पहिल्या कंसात 4x² - 3x + 7 कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात x² + 8x - 5. म्हणजेच या ठिकाणी बहुपदींची वजाबाकी करायची आहे. आता आपण वजाबाकी करूया. काय दिलंय? 4x² - 3x + 7 -
एक्स वर्ग अधिक 8x वजा 5. 4x वर्ग हा कंस ओपन करा वजा 3x अधिक 7. आता या कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे आणि कंसाच्या बाहेर चिन्ह वजा असेल तर काय होतात आतील चिन्ह बदलतात म्हणजे काय होणार हा वजा x वर्ग होईल अधिक 8चे काय होणार वजा 8x होणार वजा 5चे अधिक 5 होणार कळते. आता या ठिकाणी 4x वर्ग या ठिकाणी x वर्ग आहे एकत्र करा 4x वर्ग वजा x वर्ग. त्यानंतर या ठिकाणी वजा 3x आहेत या ठिकाणी वजा 8x आहेत त्यांना सुद्धा एकत्र घ्या. आता संख्या कोणत्या आहेत 7 अधिक 5 यांची वजाबाकी करा 4x वर्ग वजा x वर्ग किती 4तून 1 गेले 3x वर्ग. समान चिन्हांची बेरीज होते 8 आणि 3 11 बेरजेला समान चिन्ह म्हणजे वजा 11x 7 आणि 5 किती 12 हे आपलं उत्तर आहे. कळले मित्रांनो. ओके. प्रश्न 4 खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 6 गुण 2 उपप्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण आहेत. त्यातील पहिला उपप्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ओपी लंब जीवा AB असून AB बरोबर 48 सेमी OP बरोबर 7 सेमी तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता या आकृतीमध्ये OP किती आहे 6 सेमी OP 6 AB ची लांबी किती आहे 48 आणि आपल्याला माहित आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भाग होतात. मग 48 चे 2 समान भाग करा किती येणार 24 सेमी 24 सेमी. कळलंय. ही जीवा किती आहे 48 सेमीची जीवा AB किती आहे 48 सेमी. आता आपण काय करूया सोडवूया. दिलेली माहिती मी पुन्हा लिहिली आहे. रेख O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OP लंब जीवा AB बरोबर 48 सेमी OP बरोबर 7 सेमी. तर या ठिकाणी OP लंब जीवा AB हे आहे पक्ष तर वर दिलेला आहे. ओके. OP तर रेख OP म्हणून AP बरोबर 1/2 गुणिले AB म्हणून काय AP 1/2 AB हा जीवा AB चा निम्मा आहे कारण काय वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून AB किती आहे 48 बे 1 बे 2 4 बे 4 AP बरोबर 24 सेमी AP किती आली 24 सेमी. आता त्रिकोण OPA कोणताही त्रिकोण घ्या OPA घ्या किंवा OPB घेतला तरी हरकत नाही. त्रिकोण OPA मध्ये कोण OPA बरोबर 90 अंश कारण OP लंब AB. ओके. आता हा कोण 90 आहे म्हणजेच हा त्रिकोण कोणता आहे काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण समोर आलं की आपल्या लक्षात येते पायथागोरसचे प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय प्रमेय कर्ण वर्ग बरोबर कर्ण कोणता आहे OA कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग म्हणजे OP दुसरी बाजू कोणती आहे AP OP किती आहे 6 चा वर्ग AP किती आहे 24 या ठिकाणी AP 24 चा वर्ग या ठिकाणी 6 आहेत दिसत नाही 6 24 चा वर्ग 6 चा वर्ग 36 सॉरी या ठिकाणी OP बरोबर 7 मी चुकून 6 लिहिलेले आहेत या ठिकाणी किती येणार वर्ग 7 चा वर्ग. ओके 7 मग 7 चा वर्ग किती येतो 49 या ठिकाणी OP बरोबर 7 मी चुकून 6 घेतले होते. ओके 24 चा वर्ग किती येतो 24 चा वर्ग 576 49 अधिक 576 576 अधिक 49 बेरीज करा 6 आणि 5
6 आणि 9 15, चेकला 1, 8 आणि 4 12, चेकला 1, 625. किती आले? 625. OA चा वर्ग बरोबर 625. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, म्हणून OA बरोबर वर्गमुळात 625. म्हणून OA बरोबर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? या ठिकाणी काय घेतले आपण? वर्गमूळ घेतले. कोणत्या संख्येचा वर्ग 625 येतोय? तर 25चा वर्ग किती येतो? 625. म्हणून 625चं वर्गमूळ किती? 25. म्हणून OA बरोबर 25 सेमी. म्हणून वर्तुळाची त्रिज्या किती येणार? OA ही काय? वर्तुळाची त्रिज्या. म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 25 सेमी. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण हे उदाहरण सोडवले आहे. काय विचारलं होतं? वर्तुळाची त्रिज्या काढा. वर्तुळाची त्रिज्या किती आले? वर्तुळ त्रिज्या बरोबर 25 सेमी. दुसरा उपप्रश्न, खालील बहुपदींचा गुणाकार करून उत्तरातील बहुपदीची कोटी लिहा. आता आपण या बहुपदींचा गुणाकार करूया. दिलेल्या बहुपदी x वर्ग वजा 4x अधिक 8, दुसऱ्या कंसात x वर्ग वजा 1. आता या बहुपदींचा आपण गुणाकार करूया. आता या x वर्गने या कंसाला गुणा. x वर्ग गुणिले x वर्ग वजा 1. त्यानंतर वजा 4x ने परत या कंसाला गुणा. कळते तुम्हाला आपण काय करतोय? प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणतोय. x वर्गने या दुसऱ्या कंसाला गुणलेला आहे. वजा 4x ने दुसऱ्या कंसाला गुणला आहे. तसेच 8 ने सुद्धा x वर्ग वजा 1 ला गुणा. त्यानंतर आता x वर्ग गुणिले x वर्ग किती येतो? x वर्ग गुणिले x वर्ग x चा चौथा घात. कळतंय? 2 अधिक 2 4. x वर्ग गुणिले वजा 1 काय येणार? x वर्ग. x वर्गने या कंसाला गुणलेला आहे. x वर्ग गुणिले x वर्ग x चा चौथा घात, x वर्ग वजा 1 वजा x वर्ग. तसेच 4x गुणिले x वर्ग. x या ठिकाणी किती? 1 आहे. x गुणिले x वर्ग किती येणार? x चा तिसरा घात. कारण 2 अधिक 1 3. या ठिकाणी 3 आहेत. आणि या ठिकाणी संख्या कोणती आहे? 4. म्हणजे 4x चा घन. आता या ठिकाणी वजा 4x गुणिले वजा 1 वजा वजा काय होणार? अधिक. 4x गुणिले 1 4x. कळलं? हे चिन्ह वजा वजा काय झाले? अधिक. त्यानंतर 8 गुणिले x वर्ग 8x वर्ग. 8 गुणिले वजा 1 वजा 8. त्यानंतर x चा चौथा घात. त्यानंतर काय? x चा तिसरा घात आहे. वजा 4x चा तिसरा घात. दुसरा घात असणारे 2 पद आहेत. वजा x वर्ग अधिक 8x वर्ग एकत्र केले. त्यानंतर x 4x. त्यानंतर संख्या कोणते? वजा 8. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. हा ओके. नेक्स्ट परत x चा चौथा घात 4x चा तिसरा घात वजा x वर्ग अधिक 8x वर्ग. या ठिकाणी 1x वर्ग आहे. वजा 1x वर्ग. भिन्न चिन्हांची काय होते? वजाबाकी होते. 8तून 1 गेले 7. मोठ्या संख्येचे चिन्ह 8 संख्या मोठे आहे म्हणजे अधिक येईल. अधिक 7x वर्ग अधिक 4x वजा 8. हे आलं उत्तर. या दोन बहुपदींचा गुणाकार किती आला? x चा चौथा घात वजा 4x चा घन अधिक 7x वर्ग अधिक 4x वजा 8. आता बहुपदीची कोटी काय सांगितलंय? बहुपदीची कोटी लिहा. कोटी किती आहे? सर्वात मोठा घातांक किती आहे? 4. मग कोटी किती आहे? 4. ओके. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण अंतिम चाचणी म्हणजे चाचणी क्रमांक 3 पूर्ण सोडवली आहे. थँक्यू.